नमस्कार मैत्रिणींनो, इरा क्षीरसागर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आपल्या घराभोवती किंवा शेतात सापडणारे सुपरफूड म्हणजे हे शेवग्याची भाजी. तर ह्या शेवग्याच्या पानांच्या भाजीचे फायदे ऐकून तुम्ही थक्कच व्हाल, कारण 300हून अधिक आजारांवर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. या झाडांच्या शेंगा तर सर्वांनीच खाल्ल्या असतील, पण या झाडाची पाने म्हणजे आपल्यासाठी निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे. तर याच पौष्टिक अशा शेवग्याच्या पानांची सुकी भाजी कशी बनवायची हे आज आपण पाहणार आहोत. इथे मी फ्रेश हिरवीगार शेवग्याची पाने घेतलेली आहेत. तर त्याला अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायची, कारण की ह्या झाडाच्या पानांवर कधीकधी आळ्या आणि किडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ही भाजी निवडून घ्यायची. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ही भाजी स्वच्छ करून घेतली. आता इथे मी एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि भाजी चाळणीवर व्यवस्थित धुवून घेतलेली आहे, कारण की त्यामधून एक्स्ट्रा पाणी निघून जाते. त्यानंतर ही भाजी अधिक चविष्ट बनण्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत. त्यासाठी मी 1 चमचा जिरे, 4-5 लसूण पाकळ्या आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेऊन खलबत्त्यात जाडसर कुटून घेत आहे. खलबत्त्यात मिरच्या लवकर बारीक व्हाव्यात म्हणून मी इथे थोडेसे मीठ टाकलेले आहे. मीठ टाकल्यामुळे खलबत्त्यात पटकन वाटले जाते. तुम्ही मिक्सरमध्ये पण या मिरच्या आणि लसूण वाटू शकता, पण खलबत्त्यामध्ये कुटल्यानंतर अशा ओबडधोबड राहिल्या तर भाजीमध्ये खूप छान लागतात. तर इथे आपले वाटण बनवून तयार आहे. आता आपण फोडणी देऊया. त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे छान तडतडले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली. मोहरी पण छान फुलू द्यायची आहे. त्यानंतर इथे मी बारीक कट केलेला कांदा टाकत आहे. कांदा टाकल्यानंतर त्याला छान गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. दूध, संत्री आणि पालकापेक्षाही जास्त कॅल्शियम आणि व्हिटॅमिन जर कशात असेल तर ते या भाजीमध्ये आहे. त्यानंतर मी इथे भाजीमध्ये टाकण्यासाठी भाजलेले शेंगदाणे खलबत्त्यात ओबडधोबड बारीक करून घेत आहे. वजन कमी करण्यासाठी किंवा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही भाजी उत्तम मानली जाते. तर आपला कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी हिरव्या मिरचीचे वाटण टाकलेले आहे. ही भाजी चवीला थोडीशी तुरट, थोडीशी कडवट लागते. त्यामुळे यामध्ये कांद्याचे प्रमाण थोडे जास्त टाका आणि हिरव्या मिरचीचे प्रमाण पण थोडेसे इतर भाज्यांपेक्षा थोडेसे जास्त जर टाकले तर ही भाजी खूप चविष्ट लागते. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर चाळणीवर छान पाणी निथळून घेतलेली भाजी टाकलेली. भाजी टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी पण बनवू शकता, कारण की अगदी 5च मिनिटात बनवून तयार होते आणि हेल्दी देखील आहे. त्यानंतर मी यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ टाकलेली आहे आणि चवीपुरते मीठ. तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी कोणतीही डाळ वापरू शकता. मुगाची किंवा मसूरची डाळ टाकताना ती न भिजवता टाकली तरी चालते, कारण की ती पटकन शिजते. आता झाकण ठेवून याला एक छान वाफ काढून घेऊया. आजकाल मोरिंगा पावडर किंवा मोरिंगापासून बनवलेले विविध पदार्थ, त्यामध्ये मोरिंगा पराठा किंवा मोरिंगाचे सूप, मोरिंगापासून बनवलेले वरण हे खूपच प्रसिद्ध झाले आहे. तर आपण ही साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवली आहे. 5 मिनिटानंतर या भाजीला छान वाफ आलेली आहे आणि आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. तर यामध्ये मी अगोदर कुटून घेतलेले हे जाडसर शेंगदाण्याचे कूट टाकत आहे. कूट शेवटीच टाका, कारण की ते कढईला चिटकू शकते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही किती छान भाजी झालेली आहे आणि अगदी मोकळी सुटसुटीत झालेली आहे. आणि चवीला म्हणाल तर ही भाजी खूपच टेस्टी लागते. तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.